नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि नवीन बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारने नवीन शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। त्यानुसार अतिवृष्टी नुकसान भरपाई तुम्हाला 2215 कोटी रुपये खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे। परंतु संपूर्ण बातमी काय आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला याचा लाभ मिळणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताची सर्वात आनंदाची बातमी समोर आलेली आहे की सरसकट अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्हाला 2215 कोटी रुपयाचा पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। या वर्षीच्या खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे। यामुळे राज्य सरकार सुद्धा याला दिलासा देण्यासाठी तयार आहे। हाताशी आलेले पीक हिरावले गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक संकटात सापडले होते। या गंभीर परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। राज्य मंत्रिमंडळाने रुपये 2215 कोटी रुपयांचा विशेष मदत पॅकेजला मंजुरी दिलेली आहे, जे केंद्र सरकारकडून त्यांना मंजुरी मिळालेली आहे। जेणेकरून शेतकऱ्यांना म्हणजेच की विशेषतः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हा सर्वात आनंदाची बातमी आहे। यामुळे राज्यातील 30 जिल्ह्यांमधील 31 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून येत्या काही दिवसात त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आता हे 30 जिल्हे पण पुढे आपण बघणार आहोत। पिकाच्या नुकसानीसाठी सविस्तर आढावा। यामध्ये यावर्षी मान्सूनचे जुलै ते सप्टेंबर महिन्यादरम्यान मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस दिला। यामुळे शेती जलमय झाली होती आणि त्यामुळे त्यांना खूप साऱ्या परेशान्यांना आणि संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले। त्यामुळे काही शेतकऱ्यांना तर काही नुकसान न होता त्यांना दिलासा मिळाला, परंतु खूप सारे म्हणजेच की 90% असे शेतकरी होते ज्यांना या पावसाचा खूप मोठा फटका बसला होता। त्यामध्ये बाधित पण खूप सारे शेतकरी आहेत। यामध्ये बाधित शेतकऱ्यासाठी सरकारचा प्राथमिक अहवालानुसार राज्यात एकूण 1.43 कोटी हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले आहे। म्हणजेच की 1.43 कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। प्रमुख पिके यामध्ये बघितलं तर कापूस, सोयाबीन, मका आणि भात यांसारख्या प्रमुख पिकांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे। तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आवर्जून गोष्ट माहित आहे की कापूस आणि सोयाबीन किती महत्त्वाची पिके आहे। त्यामुळे वार्षिक महत्त्वाची पिके असून सुद्धा कापूस, सोयाबीन आणि मका आणि त्यावरील भात यांना प्रमुख पिकांना खूप साऱ्या पावसाचा सर्वाधिक फटका बसला। नांदेडसाठी विशेष पॅकेज मंजूर करण्यात आलेले आहे। विशेषतः नांदेड जिल्ह्यात 6.5 लाख हेक्टरवरील शेती बाधित झाली। ज्यामुळे या जिल्ह्यातील 553 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आलेले आहे। त्यामुळे नांदेडच्या शेतकऱ्यांना हा खूप मोठा दिलासा आणि पॅकेज मिळणार आहे। हेक्टरी मिळण्यासाठी मदतीचे दर सुद्धा मंजूर करण्यात आलेले आहे। म्हणजेच की 2 हेक्टर मर्यादा हे निश्चित करण्यात आलेले आहे। राज्य मंत्रिमंडळाने पिकाच्या प्रकारानुसार प्रति हेक्टरी मदतीचे दर निश्चित केले आहे। ही मदत प्रति शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत दिली जाईल असे सुद्धा या अहवालमध्ये मंजूर करण्यात आलेले आहे। यामध्ये पिकाचे जर प्रकार बघितले आणि प्रति हेक्टरी मध्ये मदतीचा दर जर बघितला तर कोरडवाहू म्हणजेच की जिरायती शेतीसाठी 8500 रुपये येणार आहे। बागायती सिंचनकालीन शेतीसाठी 17000 रुपये आणि फळबाग असलेल्या शेतीसाठी 22500 रुपये जमा होणार आहे। म्हणजेच की तुमच्याजवळ जर कोरडवाहू शेती असेल तर प्रति हेक्टरी तुम्हाला 8500, बागायती असेल तर 17000 आणि फळबाग असेल तर 22500 रुपये हे तुम्हाला सवलतीने आणि तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल। शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होण्याची प्रक्रिया हे सुरू आणि जलद होणार आहे। निधीचं वितरण 1829 कोटी रुपयाची निधी आधी जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आलेली आहे। म्हणजेच की निधीचे वितरण झालेले आहे, फक्त तुमच्यापर्यंत येण्याची आता गरज आहे। पैसे जमा होण्याची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम येत्या 8 ते 10 दिवसात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा केली जाईल। म्हणजेच की शेतकऱ्यांना फक्त त्यांच्या बँक अकाउंट मध्ये पैसे येण्याची आता आवश्यकता आहे। बँकांसाठी महत्त्वाची सूचना, बँकांनी या मदत निधीतून शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम कपात करू नये असे स्पष्ट निर्देश शेतकऱ्यांना म्हणजेच की सरकारने दिले आहे। यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी मदत त्यांच्या तात्काळ गरजांसाठी पूर्णपणे उपलब्ध होईल आणि यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळेल। जेणेकरून बँकेचे असलेले कर्ज आणि फालतूच्या गोष्टी म्हणजेच की तुमचे जे व्याजदर आहे, जे ठेवी आहे, याला लागलेला तुम्हाला निधी जे आहे ते पण सुद्धा आता सरकारने बँकेना निर्देश दिलेले आहे
की यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे न कापून घेता त्यांना पूर्णपणे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरण करावे। तुम्ही यादीत आहात किंवा नाही हे कसे तुम्हाला तपासायचे असेल तर तुम्ही या 31 लाभार्थी म्हणजे 31 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीत आहात किंवा नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला पुढील काही स्टेप करावे लागणार। बँक खाते तपासण्यासाठी तुमच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे पैसे जमा झाले याचा मेसेज आला किंवा नाही हे तपासा। मदतीचे याद्या जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध होतील। तेथे जाऊन तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता आणि हे तुम्ही ऑनलाईन पण वेबसाईटवर पाहू शकता। आणि तुम्हाला जर याद्या उपलब्ध झाल्या असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला पैसे यायला जरी सुरुवात होईल तरी कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ गरजू आणि लाभार्थी जे पण शेतकरी असेल त्यांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।